फ्रेंड, आप सभी का एक बार फिर से वेलकम। और फ्रेंड्स, आज महाराष्ट्र में कि कई कोनों से ये खबर आई, डिफरेंट बैंक के ब्रांचों में, बैंक ऑफ महाराष्ट्र के, पंजाब नेशनल बैंक के, कि वहां पे कुछ पॉलिटिकल पार्टीज के मिसक्रिएंट्स, उपद्रवी तत्व, बैड एलिमेंट्स जो ब्रांचों में जाके हमारे अधिकारियों को, शाखा प्रबंधक को अथवा एम्प्लॉइज के साथ दुर्व्यवहार कर रहे हैं, वो मराठी लैंग्वेज के बारे में लेकर। और इस बारे में हमें पुलिस प्रोटेक्शन की मिलना चाहिए। गवर्नमेंट को इस बारे में ध्यान देना चाहिए कि कोई भी स्टेट में हम फ्रिक्वेंटली आ जा सकते हैं। आर्टिकल 21 ह्यूमन राइट्स, हमारा जो कॉन्स्टिट्यूशन से राइट है, इक्वलिटी है, और हम जॉब में हैं, हम ऑल ओवर इंडिया कहीं भी जा सकते हैं। लेकिन इस तरह से लैंग्वेज के बारे में अटैक करना उचित नहीं है और ना इस तरह का दुर्व्यवहार होना चाहिए। हम अपील करेंगे गवर्नमेंट से, महाराष्ट्र सरकार से, गवर्नमेंट ऑफ इंडिया से, मिनिस्ट्री ऑफ फिनांस से, कि इसका संज्ञान में लेकर ऐसे उपद्रवी तत्वों को तुरंत अरेस्ट करें और इस तरह की दोबारा घटनाएं न घटे। क्योंकि बैंक में हम काम करने जाते हैं, लोगों की सेवा के लिए, जनता के बीच जाते हैं। हम किसी लैंग्वेज को लेके इस तरह का असल्ट होना बहुत दुर्भाग्यपूर्ण है और सरकार को इस बारे में शीघ्र से शीघ्र उचित कदम उठाना चाहिए और ऐसे मिसक्रिएंट्स को इस प्रकार का बैंक के अंदर घुसने की भी मनाही होनी चाहिए। थैंक यू फ्रेंड्स, नमस्ते। अधिकारी आहेत त्यांना इथली जनता आहे, स्थानिक जनता 90% जनता ही इथली वयस्कर आहे, बऱ्यापैकी त्यांना अडाणी म्हणता येईल। त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि ह्यांची कायमची जबरदस्ती आहे की आमच्यासोबत हिंदीमध्ये बोला। सर्वात महत्वाचं म्हणजे ही बँक आहे, ही सेवेकरी बँक आहे, यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे। केंद्र सरकारचा नियम आहे त्रिभाषा सूत्र, त्याप्रमाणे स्थानिक भाषा प्रथम, मराठी प्रथम, त्यानंतर पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी किंवा हिंदी, मराठीत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे। या सर्व गोरगरीब जनता, या आपल्या खेडेपाड्यातील बायका, त्यांची मुलं बाळा मुंबईला आहेत, काही अडीअडचणी आहेत म्हणजे बँकेमध्ये, तर ह्या व्यक्तीला या ठिकाणी मराठी शिकणं बंधनकारक आहे। त्यांना मराठी काय येत नाही, मग यांची नेमणूक इथं कोणी केली? 6 महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शिकायचं असतं। अनेक वर्ष हे लोक या ठिकाणी नोकऱ्या करतात, परंतु यांना मराठी येत नाही। मग या आमच्या भोळ्याभावड्या जनतेनं जायचं कुठं? तुम्ही यांना विचारा मराठी येते का? जाऊ म्हणतात शिकून या, आम्हाला गरज नाही, हिंदीतच बोला। ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपऱ्यांची आडरावी आहे आणि ह्यांना वाटतंय की महाराष्ट्राने आनंद दिला, काही करा। शासनाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही कशा माणसांना कामावर घेताय? आपण अडाणी आता सांगितलं पाहिजे का नाही आपले? तुमचं काय काम आहे? मला मराठी इनका तो एक मिनट आती क्या होतोय? आई शांतपणे निघा होतोय, आई निघा होतोय, बोलतो ना सावकार फिरायला, तो सावकार निघा होतोय, सावकार फिरायला फिरणं आणि काम करण्याचं फरक आहे। तुमचं किती साल हो गया? समजलं काय? उलटा बोलतो, उलटा नाही आहे, मग काय बोलला? जरूरी आहे। अरे इथे किती वर्ष झाले? आता आम्ही शांत बोलत होतो, एवढं शांतपणे लोक कोशिश करतात। ऐसा बात करें, इतना टेंशन आप जो पहले ऐसा बोलते हैं, आपने पहले ही बात गलत किया है।
कधी गोष्टी करतो बाहेरून येऊन शिकवायचं की मराठी शिकायची की नाही बाहेरून येऊन आम्हाला नाही शिकवायचं आम्हाला इशू करतो बरोबर आहे मॅडम ट्रान्सलेटर ठेवलं मॅडम ट्रान्सलेटर ठेवलं त्याला नाव काय काम करा संदीप न नाव ठेवताना ट्रान्सलेटर असं नाव ठेवा मग कोणी आला मला ट्रान्सलेटर असं ते काय बोलू ते सांगू नका काय रिक्वायरमेंट सांगा बँकमध्ये तिथं पण मराठी तिथं साताऱ्यात होता बोला इथं नाही एक महिन्याचा परत मी येणार नक्की एक महिन्याचा परत येणार आणि असा आहे बघा वयाचा मान ठेवतो म्हणून वयाचा मान ठेवतो म्हणून अजून आम्ही प्रेमाने शिवसेना कुठल्या पक्षाचं मी काय बोलतोय पक्षाचं नाव तुमच्याशी प्रेमाने बोलतो यांनी असं काय बोलले मला एक सांगा ट्रान्सलेटर बनवलं मॅडमचा ट्रान्सलेटर बनवलं दिलाय ठीक आहे म्हणूनच तुम्हाला सांगू नका मला तुम्ही माझ्या शेअर सांगू नका मला जिआर तुला पाहिजे जिआर दिला ना तुम्ही काय जिया तुम्हाला दाखवलं ना आता मी 2022 जिआर आहे मोबाईल माझा कोणत्या शाखेला असतं तुम्ही कोणत्या शाखेला असतं सेक्टर 6 ना ठीक आहे हा घ्या निवेदन काय करायचं एकनाथ शिंदेचे माणसं बोलतात आरामशी बोला पाठवू ना आम्ही प्रेमाने बोलतो सिंपल ऐका समजून घ्या मी काय बोलतोय समजून घ्या ठीक आहे आता सगळा गेला मुद्दा तिकडे सगळं गेलं म्हणजे याचं काय काम होतं बोलायचं की तुम्ही पंजाबला जा आपल्या मराठीमध्ये गव्हर्नमेंट ब्रँच आहे त्यांनाही मराठी पंजाबला जा थांबा आता काय बोलतो तुम्ही 2 महिने ना एकनाथ शिंदे जीआर किती कधी काढ मी काय बोलतो तुम्ही शिंदेच आहेत ना शिंदेच आहेत ना मी काय बोलतो जीआर कधी काढलाय तुम्हाला सांगायची गरज नाही पडली एवढं महिने तुम्ही पॉलिटिकल तुम्ही काय आहे एकनाथ शिंदेचा माणूस आहे जीआर आम्हाला वाटतोय ह्यांच्या साहेबांनी जीआर काढायचा ह्यांच्या माहित नाही मराठी किंवा कार्यकर्ता तुमचा जी आर आम्ही सांगतोय तुम्ही पंजाबला गेला दिल्लीला गेला कधी बोलायचं तू जिथं कामाला जायचं ना तू जिथं कामाला जायची तिथे लोकल लँग्वेज तुला आलीच पाहिजे बरोबर आलीच पाहिजे दोनों से